गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आपण करत आहोत भाकरीचे तुकडे, ज्वारीच्या भाकरी. रात्री तशाच ना जेवलं नाही पण तसंच झालं. मग आता काय करायचं, नाश्त्याला तुकडं करायचं चाललंय. तर त्यासाठी मी बारीक करून घेतले हे भाकरी. त्यात मीठ टाकलंय चवीपुरतं, कोथिंबीर थोडीशी टाकली आणि इकडं कांदा चिरून तळून घेतलाय आणि त्यात शेंगदाणे तळायला टाकतात. आता त्याच्यात कढीपत्ता आणि मोहरी जिरी टाकायची. जिरी मोहरी टाकून घेते आता आणि मस्त असं तुकडं बनवणार आहे छानपैकी. मोहरी टाकून घेतली. कढीपत्ता आधी का नाही टाकला तर काय कडक कडक असं करपला म्हणजे आवडत नाही, म्हणून नंतर मग टाकला कढीपत्ता. आणि मस्त एक सारखं असं तळून घेतलं त्यावर. थोडीशी चटणी मसाला टाकून घेतला. आता एकसारखा हलवून घेते आणि आता हे ना सगळं तुकडं टाकून देते ह्याच्यात आणि हलवून घेते. मीठ तर टाकलंय आपण, तरी बी कांदा करावा लागतो. आता चांगलं एकजीव करून घेते. तुम्हाला बी आवडत असला शिळ्या भाकरी राहिल्यानंतर, शिळ्या म्हणजे अशा काय 2-2, 3-3 दिवसाची नाही, रात्रीच्या राहिलेल्या मग कशाला टाकून द्यायच्या नाही का. म्हणून मग मस्तपैकी असं तुकडं बनवलं छान असं. मुलं म्हणजे मम्मी तुकडा बनव, आहे का नाही होया भैया. हो, तुकडं बनवलं छान असं चाललंय. आता पटकन घेते मस्तपैकी. नवीन काहीतरी छान असं तुकडं परतायचं चाललंय. वरून कोथिंबीर टाकले आणि बंद नाही, अजून परतून घ्यायचं सगळं एकसारखं. अजून एकदा कोथिंबीर मिक्स होईल ना, म्हणजे आधी तर थोडी टाकलीच होती मी तुकड्यात, पण परत एकदा आधी टाकली. आता असं परतून घेते शेत. देऊ का खायला तुला? हो झाले पण चला. झालेत रे तुकडे, छान झालेत का? तर बघा हो का, असे छान तुकडे बनवलेत आणि आता भैया खातोय. मस्त झालेत ना. तर अशा तुम्ही बी अशी भाकरी राहिल्यावर वाया काढवत जाऊ नका, असं बनवत जा काय नाही काहीतरी. आणि मुलांना बी आवडतं. तर बाय सगळ्यांना, बाय बाय.